टोमॅटो कसे दिले? 10 रुपये किलो. आणि वांगे? वांगी 15 रुपये पावशेर. काय हो दादा, काय पाहिजे तुम्हाला? मिरच्या कशा दिलेत? मिरची 40 रुपये किलो. आणि वांगी? वांगी 60 रुपये किलो आहेत बघा. मिरची 1 किलो करा आणि वांगी अर्धा किलो. बरं आले. काय ग बघते? काय नाही हो मामी, त्यांना मिरची आणि वांगी पाहिजे ते तेच देत होती. बरं थांब तू, मी देते तेच. काय हो मावशी, काय पाहिजे तुम्हाला? थांबा आलेच. हा घ्या दादा. काय मामी, कशात? बरी आहे. कृष्णा कुठे? गेली का हाय अजून घरीच? नाही, हाय की घरीच. अजून घरीच आहे वे? रायदाजी आला नाहीत वे तिला न्यायला? नाही. का अजून कसं आला नाहीत? तिला काही सासरी घेऊन जाणार नाहीत का? तुला कशाला पाहिजे नसते चौकशा? तुझं नवर तरी तुला कुठे न्यायला आला अजून? तिच्या जायची वाट बघते असती. मी कुठे वाट बघते मामी? मी आपलं सहजच विचारलं. तुम्ही कशाला एवढं चिडताय माझ्यावर? माफ कर ग, चुकलंच माझं बघ. कृष्णेच्या काळजीने माझं कशातच लक्ष लागना. जीवाला लई घोर लागलंय ग माझ्या, म्हणून वाईट चिडचिड झाली. कृष्णाची कशाला एवढी काळजी करताय मामी? मामी, तिच्या सासरी काय टेन्शन आहे का? नाही, टेन्शन असं नाही काय. मग नाही काय नाही. मामी, मी कृष्णाची मैत्रीण आहे की नाही? मग सांगा बघू. हे बघा, आपण दोघी मिळून त्याच्यावर काहीतरी उपाय काढूयात ना. मिनटे अगं, कसं सांगू तुला आता? रायानं कृष्णीला अजून बायको म्हणून स्वीकारलं नाही. आणि कृष्ण त्याला सांगून आले की जवळ मला बायको म्हणून स्वीकारत नाहीस तवर न्यायला येऊ नकोस. अहो मामी, अशाने त्यांचा संसार कसा व्हायचा? अगं त्याचीच तर काळजी वाटते ना मला. आता सुरुवातीला आमच्यात पण भांडणं व्हायची. एकमेकांना समजून घ्यायला आम्ही पण कमी पडायचो. पण म्हणून की आम्ही एकमेकांना सोडून नाही गेलो, एकमेकांची साथ नाही सोडली. आता बघा, माझा नवरा माझ्यावर केवढा जीवापाड प्रेम करतो. एक क्षणभर बी करमत नाही त्याला माझ्या बिगर. मामी, मला काय वाटतं, त्या दोघांनी ना एकमेकांना येळ दिला पाहिजे. ते वसुलीवाला घर खाली करायला यायच्या आत राया कृष्णीला घेऊन जायला पाहिजे. मामी, अहो काय झालं? अहो कसला विचार करता एवढा? मिनटे तू बरोबरच बोलतेस बघ. माझं एक काम करतेस का? थोडा इथं स्टॉलवर बसतेस का तू? मी ना कसंही करून रायांशी बोलतेस बघ आज जाऊन. मला बोललंच पाहिजे त्यांच्याशी. बरं. हा तू बस. हा. मी आलेच जाऊन. बघते बाईस, लक्ष ठेव ग. ऐकलत का? घ्यायचे. राया, नाश्ता करायला ये. राय, हिशेबाच्या फाईली आणल्यात ना कारखान्यात ना? होय. घेऊन या, आम्ही जरा बघतो. हा. भाऊ, काही पेमेंट करायचे होते. चेक लिहून ठेवलात, फक्त याच्यावर सही पाहिजे होती तुमची. बर. ते विश्वजित रावांच्या कंपनीची ऑर्डर पूर्ण झाली का? नाही, तेच पूर्ण करायचं चालली आहे. एवढा उशीर का लागतोय? माल तयार आहे ना? हो, पण कृष्णाच्या सह्या झाल्या नाहीत पेपरवर अजून, त्यामुळे ट्रक नाही पाठवला. अजून कशा नाही झाल्या सर? राया, कामाला होणारा एवढा उशीर आपल्या कारखान्याला परवडणारा नाहीये. अन महत्वाचं म्हणजे
घरात घडणाऱ्या गोष्टींचा परिणाम कारखान्याच्या कामावर होता कामा नये. येते का ध्यानात? विश्वजितरावांचा फोन येण्याच्या आत त्यांची ऑर्डर पूर्ण झाली पाहिजे. कृष्णाची मामी इकडं कारखान्यात, ती इथं काय करते आता? हा बोल, काय र? हॅलो मम्मी, कृष्णीची मामी कारखान्यात आली. काय? अरे ती अशी काय करते तिकडं? आता मला काय माहिती, आपण ती कोणाला तरी शोधते बरं का. बहुतेक रायाला शोधतीये. मम्मी राय निघाला का ग? नाही नाही, हाय तो हितच आहे अजून. हे बघ, तू एक काम कर, तिला तिकडच बसवून ठेव. हा, आणि ती अजिबात घरला आली नाही पाहिजे. आणि हे बघ, कारखान्यावर रायाची आणि तिची गाठ नाही पडली पाहिजे, नाहीतर तुझी गाठ माझ्याशी आहे बघ. आणि तिचा असा अपमान कर का नाही की परत तिची हिंमत नाही झाली पाहिजे कारखान्यावर याची. रडतच घरला गेली पाहिजे बघ. मम्मी तू नको लोड घेऊ, मी करतो काय करायचंय. ठेव फोन. का हो, काय झालं? कोणा शोधता येतं? ते राय आहेत का? आलं नाही ते अजून, आल्यावर सांग. बस तिकडं. बसा म्हटलं की लगेच बसायचं वय. ऑफिस आहे, लोक येतात जाते तिथनं. उठा येत ना, तिकडे बसा पलीकडे. उठा म्हणतोय की, जा म्हणतोय की. नबी येते ती. मग आम्ही तुम्ही अजून इथंच आहे वय? ती राया येणार होतं ना? तुम्हाला कोण सांगितलं नाही वय? घ्या आता. रायाचा फोन आला होता मला की त्याला यायला जमणार नाही म्हणून. जाऊ तुम्ही इथनं आता. पण मला बोलायचं होतं त्यांच्याशी. बोलायचं होतं? तुमचा जावई सासरवड्यात आला की मग बोला. जावई आहे म्हणून सगळ्यात दाखवत फिरू नका. निघायत ना आता. म्हणा जावई. मामी कशी आली नाही अजून? लईच उशीर झालाय. फोन करून बघते. अगं बाई, ही फोन भी इथंच ठेवून गेली. मामीच्या मनात काहीतरी सुरू आहे. मी मंडईत जाऊन बघते. रायांशी कसं बोलू? आणि त्यांच्याशी नाही बोललं तर त्यांच्यात आणि कृष्णीत जी काय चाललंय ती कसं संपवायचं? कृष्णीच्या मनातली आडी कशी घालवायची? त्यांच्याशी बोलावंच लागल मला. पण कसं बोलू? काय करू? बंगल्यावर जाऊ का त्यांच्याशी बोलायला? नाही नग, असं लेकीच्या सासरी जाणं बरं दिसत नाही. माझ्या पोरीच्या संसाराचा प्रश्न आहे. मला बंगल्यावर जाऊन रायांशी बोलावंच लागल. मामी अजून कशा आला नाहीत? बघते. अगं स्टॉल आवरायची वेळ झाली तरी बी मामी नाहीत आल्या.
आणि मला काही जमत नाही बघ. तू एक काम करतेस का, तुझा स्टॉल आवरून झाला ना की आपण स्टॉल आवरून घेशील का? नाही नाही बाया, मी कसं आवरू, तू बस ना आम्ही असतोवर. अगं बसले असते ग, पण मला घरात नाही निघून ना लय वेळ झालाय. माझी आई कवा बी येत असेल मला हुडकत बघ. मिनटे तुला सारखं बाजूला. मिनटे काय ग, कवाची घराबाहेर पडलीस आणि तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? चल पहिले घरला. अगं वाईट स्टॉल वरती बसले होते मी. अगं तुला भाजी आणायला लावली होती आणि तू इथं भाजी विकत बसली आहेस वय. आणि आशा कुठे गेली? अगं त्यांना वाईट काम होतं ना म्हणून त्या बाहेर गेल्यात. मिनटे, अगं तू काय करतेस स्टॉलवर? मामी कुठे? अगं बोल पटकन, मामी कुठे? कृष्णे, मामी रायाशी बोलायला गेल्यात. कृष्णे तू बस इथं. मिनटे तू चल ग, चल. हे मिनटे तू थांब इथंच, मी लगेच आली बरं. आता ग ए पोरे, अगं काय बाई ही पोरगी आहे? जसं मी सांगितले तसंच व्हायला पाहिजे. ती सोपानं अशी रस्त्यावर आली पाहिजे. बाकीचं पैसे काम झाल्यावर मिळतील. तुम्ही हो, तुम्ही इथं काय करताय? ते कर्ज घेतलंय तुम्ही माझ्याकडनं, ते वेळेत दिलं नाही ते सांगायला आलो तो भाऊसाहेबांना, पण भाऊसाहेबांची भेट नाही झाली माझी. हो, मी हात जोडते तुमच्या पुढे. हे कर्जाचं फकस्त आपल्यात आहे. या घरामध्ये कुणाला बी काय बी माहित नाही बघा. त्यासनी काय बी सांगू नका. हा ठीक आहे ठीक आहे, मला माझे पैसे द्या, मुदत संपत चालली, नाहीतर लवकरच घरातून बाहेर पडावं लागेल, ध्यानात ठेवा. काय ग अशी आत कुठं निघालीस? सारखं सारखं बंगल्यावर काय असतंय ग तुझं? का लेकीचं सासर आहे म्हणून मनाला वाटेल तेव्हा यायचं जायचं? हा, हो, माझं काम आहे रायांकडं. काय ग, जावयाकडनं काय पैसे बिस मागाय आलीस का काय? नाही बघ बाई, बाहेरच्या लोकांनी जर कळलं का नाही तर शान घालतील तोंडात, म्हणतील त्यासनी पाक लुटलं. हा आता पोरगी बी त्याच्यासाठीच दिली म्हणा या घरात. हा, उगाच काय बी बोलू नका. मला नकोत काय पैसे बिस. माझं रायांकडे लय महत्वाचं काम आहे बघा. माझ्या पोरीच्या संसाराचा प्रश्न आहे. अगं मग तुझ्या लेकीचा संसार आहे नो का? मग तू कशा पायी लुडबुड करतेस? तुझ्या लेकीला आणि जावयाला बघू दे की त्यांचं त्यासने. का लेकीला हाताशी धरून जावयाला लुटायला बघतेस? मी आजा बात असलं काय करून देणार नाही हा तुला. उगाच तोंडाला ते बोलू नका. माझ्या मनात असं काय बी नाही. जाऊ द्या मला. अगं आज जाऊन काय करणार आहेस? रायन हाय आत कामासाठी बाहेर गेलाय. नाही विश्वास बसत? जा मग आत. मग रंजना आणि भाऊसाहेबांच्या प्रश्नांची उत्तर दे. नाही त्यासनी बी कळू दे की तुझं नेमकं काय चाललंय ती. मामे, तू इथं का आलीस? तुला कुणी सांगितलं इथं यायला? कृष्णे, अगं तुझा संसार तुटताना नाही बघायचंय मला, म्हणून रायांशी बोलायला आले होते. झालं बोलणं? भेटला राया? मला नाही आवडणार मामे, तू माझ्या सासरच्या घरातनं डोळ्यातनं पाणी घेऊन बाहेर पडलेली. अगं माझा संसार राहील ना राहील मला नाही माहित, पण तू माझ्या संसारासाठी कुणापुढं हात जोडलेला मला नाही चालणार. मी तुला किती समजवलं, तुला किती सांगितलं, तरी मी तू का अशी वागलीस? का आलीस इथं? सांग मला. कृष्णा आणि मामी काय करतात तिथं? कृष्णे, अगं ऐक माझं. मला फक्त एकदा रायांशी बोलू दे, सगळं नीट होईल. नाही, मी तुला कुणाशी बी बोलून देणार नाही आणि तुला कुणा पुढे बी हात जोडायची काय बी गरज नाही. चल इथनं.
अगं मला काळजी वाटते तुझ्या संसाराची. आणि मला तुझ्या मान सन्मानाची. आणि तो मी मातीत मिसळून देणार नाही. तू चल माझ्या संग, चल. कृष्णे, अगं कृष्णे, अगं ऐक माझं. राया, काय रे, कुठं चाललायस? अगं आशा मामी आणि कृष्णा आल्या होत्या ना, त्यांचं काय काम आहे तेच विचारायला आलो होतो. अरे वय, पर गेल्या त्या. मी त्यासनी लय समजवलं बघ, पर नाही ऐकलं अजिबात त्यांनी माझं. लय चुकीचं वागल्या बघ त्या. मला नव्हतं वाटलं राया त्या अशा वागत्याला म्हणून. का, काय झालं? काय म्हणत होत्या त्या? अरे आता कुठल्या तोंडाने सांगू तुला, तुझा तरी विश्वासच बसणार नाही बघ. आपल्या इथं त्यांचं एवढं मोठं घर आहे, त्यासनी गावात एवढी किंमत आहे, एवढं नाव आहे त्यांचं, इज्जत आहे, आणि त्यात एवढी मोठी श्रीमंती. त्याचा लय गैरफायदा घेते त्या बघत्या. म्हणजे अगं नक्की काय झालंय मावशी? अरे त्या ब्लॅकमेल करत्या त्या. मला म्हणत होत्या जर राया स्वतःहून कृष्णेला घ्यायला आला का नाही तर बरं आहे, नाहीतर समध्या ईदा त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनात तक्रार देऊ म्हणून. काय? नाही नाही, शक्य तरी आहे का? अगं मी मामीला चांगलं ओळखतो, मामी असं कधीच करणार नाही. बघ, मी म्हणलं होतं का नाही तुझा विश्वास बसणार नाही म्हणून. अरे माझा बी अशी लय विश्वास आहे बघ, पर ती कृष्णी ती किस्ती हुशार आहे माहित आहे नव्हतं तुला? अरे तिला बरोबर माहित आहे कुणाला कधी कसं खेळवायचं. तिनंच आशीचं कान भरलं असणार आहे ती, माहित आहे का? आणि मग तूच सांग राया, जर कृष्णीने आशीला सांगितलं तर आशी पोलीस स्टेशनात तक्रार द्यायला का नाही म्हणल? ते काय मला माहित नाही. कृष्णाला काय करायचंय ते करू द्या. तिने किती बी काय बी केलं ना तरी तिला मी आता या घरात आणणार नाही. ती हट्टी आहे तर मी बी डबल हट्टी आहे. बघतोच ती या घरात कशी येते ती. कृष्णे, अगं काय आहे सगळं? अगं का असं हट्ट करतेस? तुझ्या संसाराचा प्रश्न आहे ह्यो. म्हणूनच हट्ट करते. माझ्या संसाराचा प्रश्न आहे ना, मला सोडवू दे. तू माझ्यासाठी स्वतःला का त्रास करून घेतेस? अगं कारण मामी आहे मी तुझी. तुझं भलं झालेलं, तुझं सुखाचा संसार बघायचा आहे ग मला. म्हणून त्या राया पुढं, माझ्या सासरकडच्या पुढं तू लाचार झालेली मला नाही आवडणार. अगं स्वाभिमान काय असतो ही लहानपणीपासून मी तुझ्याकडे बघून शिकली आहे ग. या आपल्या घरावर किती बी वाईट परिस्थिती आली ना तरी बी तुम्हाला पुन्हा पुढे हात पसरून द्यायची नाहीस. माझ्या स्वाभिमानाची कायम काळजी घेतलीस. आता माझ्या संसारासाठी तू तुझा स्वाभिमान बाजून ठेवायला गेलीस. हे मी कसं सहन करू सांग मला. तू का गेलीस त्यांच्या दारात? का गेलीस तू सांग मला, उत्तर दे. कृष्णे, अगं लेकीचा संसार नीट होणार नसल, ती सासरी नांदायला जाणार नसेल तर मी काय करू तूच सांग. हे बघ, तुला माझ्या इथं राहायचंय तर पाहिजे तितकं दिस राबाय, पण हे असं सासर सोडून तू बाहेर येऊन राहिलेलं कुठल्या आईला आवडेल सांग बरं? अगं कुठल्या आईला आवडेल गावातल्या लोकांनी तिच्या पोरीला नवऱ्यानं टाकलेलं म्हणलेलं? कृष्णे, अगं या सगळ्या विचारांनी माझं काळीच नाही हल्लंय. तुझ्या सुखी संसारासाठी कुणा पुढे हात जोडायला लागले, गुडघे टेकायला लागले, माझं स्वाभिमान गहाण ठेवायला लागलं तरी बी हरकत नाही. मी तुझ्यासाठी सगळं करायला तयार आहे कृष्णे, पण तुझा संसार वाचला पाहिजे. अगं मामी, पण आमचा संसार तुटलेला नाहीये. रायानं काय मला सोडलेली नाही, पण त्याने तुला स्वीकारलं पण नाहीये. आणि तुझ्या या अशा हट्टापायी तो तुला कधीच न्यायला आला नाही तर काय करणार आहेस तू? नाही आला तर नाही करणार संसार. आयुष्यभर एकटी राहीन असं समजीन की माझं कधी लग्नच झालं नाही. पण माझ्या संसारासाठी तू त्यांच्या दारात हात पसरायचं नाहीस, त्या रायासमोर लाचार व्हायचं नाहीस. माझी शपथ आहे तुला.